नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की हर्षा अनिशला म्हणते की तू भैरवीला कन्व्हिन्स करायचं. मेहता सरांना हे कन्व्हिन्स करण्यासाठी की भैरवीला काढून हर्षाला म्हणजेच मला प्रोजेक्ट मॅनेजर बनवायचं, आणि जर असं झालं ना तर मी तुझ्या बाबांना प्रोटेक्ट करेन. बघ, विचार कर, ही शेवटची संधी असू शकते तुझ्या बाबांचा जॉब वाचवण्यासाठी. कमाल आहे मित्रांनो, हे काही उलटे यांनी दाखवलेलं आहे की आता भैरवीने कन्व्हिन्स करायचं मेहता साहेबांना की मला काढून हर्षाला प्रोजेक्ट मॅनेजर बनवा. मग ही हर्षा अशोक मामांना प्रोटेक्ट करणार त्यांचा जॉब वाचवण्यासाठी. ऑलरेडी भैरवी अशोक मामांचा जॉब वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करते, पण सिनियरच ऐकायला तयार नाहीत. आता हर्षा मॅनेजर होऊन ती काय प्रोटेक्ट करणार आहे? उगाचच नाही ह्यांनी उलटं पलट असं दाखवलेलं आहे. असो, पण बरं झालं. आता अनिश म्हणतो की नाही, मी असं काही करणार नाहीये. तो म्हणतो की मला जर हे नको असेल तर. आता हर्षा जरा चिडते आणि म्हणते, अरे अनिश, एवढ्या एस्टॅब्लिश कंपनीमध्ये तुझ्या बाबांना एवढा चांगला जॉब आहे आणि तू असं बोलतोयस? तर अनिश म्हणतो की फर्स्टली आय डोंट केअर अबाउट युअर एस्टॅब्लिश कंपनी. बाबांनी नोकरी कशाला करायला पाहिजे? मी नोकरी करतोय, भैरवी नोकरी करते, मग त्यांनी नोकरी करायची काय गरज आहे? हर्षा म्हणते, अरे पण हा तुझा चॉईस कुठे आहे? त्यांचा चॉईस आहे ना. अनिश म्हणतो की ऑफकोर्स, परंतु या वयात त्यांनी अशी धाकधूक केलेली त्यांना झेपणार नाही. शिवाय पर्सनल लाईफमध्ये सुद्धा खूप स्ट्रेस सुरू आहे. त्यांनी नोकरी न केलीच बरी. आणि वन मोर थिंग, तू जे काय आता मला सांगितलंस ना ते मी भैरवीला अजिबात कन्व्हिन्स करणार नाहीये. गुड नाईट, असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. त्यानंतर आपण असं इकडे पाहतो की अशोक मामा देवासमोर हात जोडून म्हणत असतात की देवा, कालचा दिवस आठवला की अंगावरती काटा उभा राहतो. सकाळी डोळे उघडायला सुद्धा मला भीती वाटते. पडल्या पडल्या पाय थरथर कापतात. नंतर मी स्वतःच धिटानं उभं राहतोय. माझ्या माणसांचं रक्षण करा, त्यांना बुद्धी दे. तितक्यात आता तिथे भैरवी येते आणि म्हणते की बाबा, काल अनिश जे काही बोलला मुलांना दत्तक घेण्याविषयी, तर अशोक मामा तिला थांबवतच म्हणतात की हो, योग्यच केलं त्याने, मी पण त्याला थोडा वेळ द्यायला हवा. तितक्यात आता भैरवीला ऑफिसमधून फोन येतो. ती म्हणते हो मी येते, असं म्हणत आता ती तिची पर्स घेते. अशोक मामा विचारतात, निघालीस का? तर भैरवी म्हणते की हो बाबा. अशोक मामा म्हणतात, मी ईश्वरला भेटून दुपारनंतर आलो तर चालेल का ऑफिसला? भैरवी 2 मिनटं थांबते आणि म्हणते की नको, म्हणजे तुम्ही आज नाहीत आलात तरी चालेल बाबा, तुम्ही घरीच थांबा. अशोक मामा म्हणतात की का? भैरवी म्हणते की ॲक्च्युली बाबा, मी अर्जुनला मेल केला होता. आज सिनियरसोबत कॉन्फरन्स कॉल आहे, महत्त्वाची मीटिंग होणार आहे. यावरती अशोक मामा थोडेसे खासतात आणि म्हणतात की हा, म्हणजे आज काय तो माझ्या नोकरीचा फैसला होईल नाही का? भैरवी म्हणते की हो बाबा, मी पूर्ण प्रयत्न करते तुमची नोकरी वाचवण्याचा. अशोक मामा म्हणतात की हे बघ, मी तुला आधी बोललोय, नोकरी दुसऱ्याची असते, तत्त्वही आपली असतात. नोकरी टिकली नाही तरी चालेल, पण तत्त्व आपण जपली पाहिजेत. तर भैरवी म्हणते ठीक आहे, असं म्हणून ती जायला लागते. अशोक मामा म्हणतात की 1 मिनटं, संयमीचं काय चाललंय गाणी? तर भैरवी म्हणते, अहो तिचं काय, तिने परत एक ऑर्डर घेतली. अशोक मामा म्हणतात काय, परत एक, अजून एक तिने ऑर्डर घेतली आहे? भैरवी म्हणते हो, पण आता ठीक आहे, कॉन्सिक्वेन्स जे आहेत ते त्यांनीच भोगायला हवेत. बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ, चुकली तर चुकू द्या, चुकली नाही तर मग ती कधी शिकणार आहेत? अडथळे येतीलच, ग्रोथ होणार म्हटल्यावर ते अडथळ्यांना सामोरं जायला हवंच की नको? तुम्ही नका काळजी करू, तुम्ही चला, तुम्हाला ईश्वराकडे जायचंय ना, चला. असं म्हणत आता हे दोघं जण बाहेर पडतात. त्यानंतर आता कपड्यांची ऑर्डर कंप्लीट न झाल्यामुळं संयमीला फार टेन्शन आलेलं असतं. तितक्यात आता रियांश त्याच्या फ्रेंड्सला घेऊन येतो, अन्वय आणि खुशी. आता हे दोघं जण म्हणतात की झाली का ऑर्डर कंप्लीट? संयमीचा चेहरा मात्र पडलेला असतो. खुशी म्हणते की ब्रो, मी तुला किती कॉल ट्राय केले पण तू फोनच नाही उचललास. संयमी म्हणते ते काय झालं ना, बेडरूममध्ये फोन होता आणि त्याच्यामुळं राहिलं ते. तर अन्वय विचारतो की मग झाली का कंप्लीट ऑर्डर? संयमी म्हणते की ऑलमोस्ट होत आली आहे. अन्वय म्हणतो की ऑलमोस्ट म्हणजे अजून कंप्लीट नाही आहे का? तर रियांश संयमीची बाजू घेत म्हणतो की अरे ती एकटीच होती ना करायला, थोडंफार राहिलं असेल, आपण करूयात ना हेल्प. खुशी म्हणते ठीक आहे, आता फक्त पॅकेजिंगच बाकी राहिलं असेल ना, आपण करूयात चला. असं म्हणत आता हे आतमध्ये येतात. संयमी त्यांना अडवते आणि म्हणते की वेट वेट, असं नाही आहे काही, अजून माझे 150 पेंडिंग आहेत. हे ऐकल्यावरती ह्या दोघांना जरा धक्काच बसतो आणि हे दोघं जण आता संयमीला बडबड करू लागतात की काय अजून पेंडिंग आहे काम? तुम्हाला झेपणारच नव्हतं तर तसं सांगायचं होतं ना, ऑर्डर घेतलीच कशाला? संयमी म्हणते की मला आता हेल्प करायला कुणीच नव्हतं, हे मला माहीत नव्हतं आणि मला घरातली बरीचशी कामं होती. तर खुशी म्हणते पण आता आमचे गेस्ट येणार आहेत, आम्ही त्यांना सांगितलंय की आम्ही त्यांना युनिक डिश देणार आहे, आता ते काय द्यायचं, आम्ही काय त्यांना सांगायचं? तर आता अन्वय पण ओरडू लागतो की आता आम्ही काय उत्तर देणार आहेत लोकांना, आज आमचा इव्हेंट आहे, 11 वाजता आम्हाला इव्हेंटला जायचं आहे. तर संयमी म्हणते की मला आजचा एक दिवस द्या, मी रात्रभर जागून उद्या सकाळपर्यंत सगळी ऑर्डर कंप्लीट करून देते. अन्वय तिच्यावरती चिडतो आणि म्हणतो की तुम्हाला कळत नाही का, मी मगासपासून तुम्हाला हेच सांगतोय, आज 11 वाजता आमचा ग्रँड पॅरेंटचा इव्हेंट आहे आणि मला आत्ता ते द्यावं लागणार आहे, त्याचं मी काय करू? तितक्यात आता अन्वयला त्याच्या आईचा फोन येतो. आता अन्वय सांगतो की आई मी येतोच आहे, ह्या मुलीने ना माती खाल्ली, मी जिला ऑर्डर दिली होती तिने कंप्लीटच केली नाही आहे, आता मला बाहेरूनच काहीतरी घेऊन यावं लागेल.
खुशी संयमीला म्हणते की माझे ॲडव्हान्स परत द्या. असं म्हटल्यावरती आता ह्या संयमीकडे ॲडव्हान्स पण शिल्लक नसतात. बहुतेक त्या ॲडव्हान्समधूनच हिने ईशा इरासाठी गिफ्ट आणलेली असतात. ती रियांशला म्हणते की माझ्याकडे फक्त 500 रुपये शिल्लक आहे, तू मला थोडे पैसे देतोस का? रियांश म्हणतो ठीक आहे. मग आता रियांश ते ॲडव्हान्सचे पैसे देतो. आता हे दोघं जण पैसे घेतात आणि थोडीशी संयमीला बडबड करून तिथून निघून जातात. संयमीला मात्र फार ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. तर आता इकडे भैरवी ऑफिसला जात असताना ती स्वतःच गाडी ड्राईव्ह करत असते आणि तिला सगळ्या काही गोष्टी आठवत असतात की अशोक मामा काय बोलले तत्वांविषयी, मेहता साहेब काय बोलले त्यांच्या जॉबविषयी. हा सगळा काही डोक्यामध्ये तिचा प्रकार चालू असतो आणि अचानक तिला एक फोन येतो. आता ही फोन रिसीव्ह करायला जाते तितक्यात एक माणूस आडवा येतो आणि भैरवी त्या माणसाला ठोकते. तो माणूस गाडीला धडकून खाली पडतो. आता हे पाहिल्यावरती भैरवीला फार टेन्शन येतं. तर इकडे संयमी ही रडत बसलेली असते. अशोक मामा विचारतात काय झालं. आता झालेला सगळा प्रकार संयमी अशोक मामांना सांगते. अशोक मामा तिला म्हणतात मला एक सांग, ऑर्डर तुला कंप्लीट करता येणारच नव्हती तर तू ती ऑर्डर घेतलीस कशाला? संयमी म्हणते की मला वाटलं माऊ मला हेल्प करील पण तिने ऐन वेळी मला डिच केलं. अशोक मामा म्हणतात मला एक सांग, तुझ्या मावशीनं तुला सांगितलं होतं का की ती तुला मदत करील? तू या सगळ्याची आधी तिला कल्पना दिली होती का? संयमी म्हणते की नाही. अशोक मामा म्हणतात याचा अर्थ तू तिला टेक फॉर ग्रँटेड धरलंस असं नाही वाटत का? तर संयमी म्हणते पण आजोबा आपणच आपल्या घरातल्या माणसाला ग्रँटेड नाही धरणार तर कोणाला धरणार? अशोक मामा म्हणतात मग आपणच आपल्या घरातल्याला समजून नाही घेणार तर कोणाला घेणार? हे बघ तुझ्या मावशीला कामाचा खूप ताण आहे आणि ईश्वर काकांमुळे माझी पण जरा धावपळ चालू आहे, मी पण गडबडीत आहे. आणि राहिला काका, तर संयमी पटकिनी म्हणते अहो आजोबा त्याचं तर लक्षच नसतं, मी काही बोलायला गेले की तो अजिबात ऐकत नाही, नुसता फोनवरती असतो. नेमकी तिथे अनिश येतो आणि ह्यांचं बोलणं ऐकतो. आता हे ऐकून अनिशला फार राग येतो आणि तो रागातच म्हणतो फोनवर असतो म्हणजे कामाचंच बोलतो ना का टाइमपास करतोय मी? संयमी जरा घाबरते आणि उठून म्हणते की मी असं काही बोलली नाहीये. तर अनिश रागातच आणि मोठ्या आवाजात म्हणतो तुम्ही सगळेच बिझी आहात, तुम्हाला वाटतं मी एकटाच रिकाम टेकडा आहे, तुमच्या सगळ्यांचेच प्रॉब्लेम मोठे आहेत, मला काय फेस करावं लागतं हे तुम्हाला काहीच माहिती नाहीये. पण या घरात ना माझी कोणालाच पडलेली नाहीये आणि सॅम तुला तर तुझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. तर अशोक मामा अनिशला शांत करत म्हणतात की एक मिनिटं तिला उगाचच काही बोलू नकोस, मला सांग काय सांगायचे ते. अनिश रागातच अशोक मामांना म्हणतो इट्स ओके बाबा, काही नाही, तुमचं चालू द्या, तुमचे प्रॉब्लेमच मोठे आहेत ना, मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करील नाहीतर मरीन, असं म्हणून रागातच निघून जातो. अशोक मामा म्हणतात याला काय झालं? आता अनिश बाहेर आल्यावरती खूप घाई गडबडीत आणि रागात म्हणत असतो की अरे त्याचा फोन लागत नाहीये, तो फोन उचलत नाहीये, मेसेजला पण रिप्लाय देत नाहीये, आता तू सांग काय करायचं? तितक्यात आता सिक्युरिटी येतो आणि ह्याला धडकतो. अनिश त्याच्यावरती ओरडतो आणि म्हणतो हे दिसत नाही का तुला? तर सिक्युरिटी पॅरेलर तो म्हणतो की साहेब बहुत बडा प्रॉब्लेम हो गया है. अनिश चिडतो आणि म्हणतो की मेरे को क्या बताता है, तू सोसायटीचा सेक्रेटरी का मी? जाऊन देसाईंना सांग, मला काय सांगतोयस तू? तितक्यात तिथे जनार्दन येतो. तो म्हणतो की अरे अनिश काय ऐकून तर घे, काहीतरी इमर्जन्सी असेल. अनिश चिडतो आणि म्हणतो मला नाही काही घ्यायचं ऐकून, मला सगळी काही कामं सांगत बसतात का, मीच रिकाम आहे का, सगळ्यांच्या जगाचे प्रॉब्लेम काही मीच सॉल्व्ह करायचेत का? असं म्हणत रागात तिथून निघून जातो. बहुतेक ना मला असं वाटतं ह्या अनिशने ना कुठेतरी पैसे लावलेलेत आणि तो पैसे आता हा माणूस घेऊन पळालेला दिसतोय आणि याचं टेन्शन आता अनिशला आलेले. असो, आता जनार्दन म्हणतो की जाऊ द्या. पुढे तो सिक्युरिटीला विचारतो की काय झालंय? सिक्युरिटी म्हणतो की भैरवी मॅम का फोन आया था, बहुत बड़ा कांड हुआ है. तर भैरवी आता गाडी घेऊन सोसायटीच्या आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्यावरती दरवाजा उघडला जातो गाडीचा आणि त्याच्यातून येतात राधाबाई. अगं बाई, ह्यांना बघून ना खरंच मित्रांनो मी डोक्याला हात लावला की हे का आले परत. तर आता किशा भाऊ हा भैरवीच्या गाडीला धडकलेला असतो, त्याची हालत फार वाईट झालेली असते. बहुतेक आधीच यांना कोणीतरी चोप दिलेला दिसतोय कारण राधाबाईनी आणि किशा भाऊ ह्या दोघांनाही मार पडलेला दिसतोय, चेहऱ्यावरून तर दिसतंय. आता भैरवी यांना घाईत घरामध्ये घेऊन येते. आता जनार्दन सुद्धा पाहतो. आता हे सगळेजण वरती निघून येतात. संयमी पाहते आणि भैरवीला विचारू लागते की माऊ अगं काय झालंय, हे परत इथे का आलेत? संयमी तर भैरवी म्हणते की मी तुला नंतर सांगते, जा आधी पाणी घेऊन ये. आता संयमी पाणी घेऊन आल्यावरती भैरवी किशा भाऊंच्या तोंडावरती जरा पाणी मारते. राधाबाईंनी खाली बसलेले असतात. भैरवी म्हणते की मामी तुम्ही खाली का बसल्यात, वरती बसा. राधाबाईंनी म्हणतात नाही नाही, माझी लायकी हीच आहे, मी इथंच बसते, परत भाऊजी आली की ते आमच्यावरती रागवतील. जनार्दन म्हणतो पण माजगावकरांना हे आवडणार आहे का? भैरवी म्हणते की म्हणजे? तर जनार्दन म्हणतो की नाही, त्यांनीच हाकलून दिलं होतं, आता त्यांनाच तुम्ही घरात घेऊन आलायत. भैरवी म्हणते एक काम करा ना, तुम्ही या आता. हा तर जनार्दन म्हणतात नाही, यांना अशी परिस्थिती सोडून मी जाऊ शकत नाही, मी एक काम करतो, मी दीक्षित डॉक्टरांना फोन करतो. भैरवी म्हणते हो चालेल, करा फोन. तर राधाबाईंनी सारख्याच किशा भाऊंना म्हणत असतात की अहो उघडलेत का तुमचे डोळे, चला ना आपण जाऊ इथून निघून, अहो उठता का, तुम्हाला जमल का उठायला, चला ना जाऊ इथून निघून, भाऊजी आले तर खूप ओरडतील, चला ना जाऊ इथून, असं करत असतात. पण किशा भाऊ मात्र डोळे पांढरेच करतात, ते काही उठायला तयारच नसतात.
आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत अशोक मामा त्याचबरोबर पाठीमागून सोसायटीची सगळी लोक अशोक मामांच्या घरात येतात. अशोक मामा ह्या दोघांना पाहतात आणि मोठे डोळे करून म्हणतात की हे दोघं जण इथे कसे. आता उद्याच्या भागात काय होणार आहे ते पाहायला मिळेल. पण खरं सांगू का, हे राधा वहिनी आणि किशा भाऊ हे कॅरेक्टर परत आलं ना, मी जरा डिसअपॉइंटच झाले. असो, आता उद्याच्या भागात काय होणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आजचा भाग कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा.